रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. कसं काय, बरे ना? बरेच राहा, मजेत राहा. आज शनिवार आहे. आज आपण मारुतीच्या दर्शनासाठी निघालोय. चला तर मंडळी, निघूया आता. तर हे आमचे मित्र आलेले आहेत. गुरवस्ती या ठिकाणून आम्ही दोघंजण निघतोय. हे आमचे मित्र मोहन ठेवले. नमस्कार. मोठमोठे असे दिवे लावलेले आहेत. आपण बघा पाठीमागून या सगळं तयारी चालू आहे उत्सवानिमित्त. ठिकाणी हा डोंगर दिसतोय. हा जो डोंगर आहे, हा डोंगर भांगरवाडीतला आहे. तो हनुमान टेकडी या नावाने हा डोंगर सगळीकडे परिचित आहे. कारण या ठिकाणी हनुमंतरायाचं एक मंदिर आहे, म्हणून या डोंगराला हनुमान टेकडी असं नाव पडलेलं आहे. मित्रो, असा रस्ता आहे. या साईडला हे नगरपालिकेचं मोठ्याच्या मोठं असं स्मशानभूमी आहे. नगरपालिकेची खूप मोठी अशी स्मशानभूमी आहे लोणावळा नगरपालिकेची. इथून रस्ता जातो आपला. हा असा रस्ता जातोय. मित्र, आपण आता मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत. बघा, तुम्हाला दाखवतो मंदिर आता. लक्ष्मीनारायण मंदिर, हे हनुमान मंदिर. असं हे हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिरात येतोय आता आम्ही.
मारुती मंदिरात आपण आलो आहे आणि ह्या ठिकाणचे पुजारी आहेत त्यांचे हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे. ॲक्च्युली या मंदिराची स्थिती 150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. म्हणजे या पंचक्रोशीचं सर्वात जुनं मंदिर मारुतीचं मंदिर आहे. समोर जैन मंदिर आहे, ते सुद्धा 100-125 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. त्याच्या अगोदरचं हे मंदिर सुराय जुनं मंदिर आहे. या ठिकाणी या मूर्तीची स्थापना ही म्हणजे पूर्वीपासून आहे त्या स्वरूपातच आहे, त्यात बदल कुठलाच नाही. आणि हे जे मंदिर बांधकाम जे झालेलं साधारण 85 वर्ष झाले साधारण या बांधकामाला, जे लोड बेअरिंग बांधकाम आहे टोटल सगळं. जे मंदिराचं टोटली बांधकाम आहे लोड बेअरिंग बांधकाम आहे. त्यानंतर परत 2005मध्ये जीर्णोद्धार झाला त्या मंदिराचा आणि आत्ता ह्या मंदिराची स्थिती आत्ता आहे ह्या स्थितीमध्ये आता हे चालू कंडिशनमध्ये ह्या मंदिराची व्यवस्था आपण इथं बघतो. कोणी स्थापन केलं असलं तसं याचा इतिहास काय काढता येत नाही त्याच्यामध्ये. ॲक्च्युली तसं म्हणजे ही रामदास स्वामींच्या टायमाला ज्यावेळेस मंदिरं असतील कदाचित, कारण हे संपूर्ण एक जंगल एरिया होता सगळा त्यावेळेस पूर्वीचा. त्यावेळेस फक्त नुसती मूर्तीच होती. त्यानंतर हळूहळू लोकांनी या ठिकाणी येऊन त्या मंदिराचं हळूहळू काम करत करत आत्ता ही तयारी झालेली आहे सगळी. धन्यवाद. पुजारी बाबांनी आपल्याला छान असं माहिती दिली मंदिराबद्दल, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. रामकृष्ण. तर हे असं मंदिर आपण पाहू शकताय. असं मंदिर आहे. हे मुख्य मंदिर आहे, मुख्य गाभारा. आणि त्याच्या साईडला इथं हे पिलर आहेत आणि हे असं लोड बेरिंग या ठिकाणी केलेले आहे. खूप छान मंदिर आहे असे. इथं भगवान शंकराचे फोटो आहे, रामाचे फोटो आहे, श्रीकृष्णाचा फोटो आहे आणि इथं गणपती बाप्पांचा फोटो आहे. खूप छान मंदिर आहे. मित्र पहा मंडळी, मंदिराच्या बाहेरून हा सगळा परिसर असा आहे. आजूबाजूचा हे एक मंदिर आहे, जैन मंदिर. आणि ह्या ठिकाणी असा हा सगळा एकूण परिसर आहे. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आपण ह्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आपण येऊन दर्शन घेतलं आहे आणि मारुतीरायाच्या मंदिराविषयी पुजारी बाबांकडून थोडी माहिती घेतलेली आहे. तर मंडळी, हे असं हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी हनुमंतरायाचा असा फोटो आपण पाहत आहात. डबल मजली असं हे बांधकाम आहे. खूप सुंदर असं बांधकाम आहे, खूप सुंदर असं मूर्ती आहे आणि मंदिरही छान आहे. तर चला मित्र, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओसाठी. तर रामकृष्ण हरी माऊली. सुखी राहा, आनंदी राहा, मजेत राहा.